नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज मी एक डिश बनवणार आहे, ज्याचं नाव आहे पांगी. अ, गुजरात्यांमध्ये पण ही बनवतात. ही कोकण साईडला खूप जास्त बनवली जाते. माझ्या आई फारच क्वचित बनवायची, पण जेव्हा बनवायची तेव्हा त्याची एक वेगळी मजा असायची, कारण ती फार कमी बनायची. त्यामुळे आम्हाला भयंकर मी आणि माझी मोठी बहीण खायला आतुर असायचो. अ, गुजरात्यांकडे जी बनवतात त्याला पानकी म्हणतात आणि कोकणात जी बनवतात त्याला पांगी म्हणतात. तर हे माझ्याकडे असलेलं ही माझ्याकडे असलेली माहिती आहे. इनफॅक्ट तुम्हाला अजून असं वाटत असेल की नाही हे नाव असं नाही असं आहे, तर प्लीज मला सांगा. कारण मुळात हा पदार्थ मी खूपच कमी वेळा बनवलाय पण आणि खाल्लाय पण. पांगीसाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते फार किरकोळ आहे. खूप असं काही नाहीये. घरात जनरली हे सगळं असतं आपल्याकडे. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे तांदूळाचं पीठ, जे मी 1.5 वाटी घेतलंय. आपली मिरची आणि आलं याची हे वाटून घेतलंय. थोडंसं जाडं-भरडं घेतलंय वाटून. हिंग, थोडीशी हळद, मीठ, दही घेतलंय आणि चिरलेली कोथिंबीर आणि थोडंसं तेल लागणार आहे आपल्याला. आणि माझ्याकडे मी गच्चीत केळीचं झाड लावलंय, त्यामुळे केळीची पानं आहेत. पण ह्याला केळीचीच पानं लागतात. त्यामुळे तुम्ही ही डिश जर बनवणार असाल तर केळीच्या पानाची सोय काहीतरी करा. केळीच्या पानांनीच त्याला चव येते. तर चला सुरू करूया आपण पांगी. सगळ्यात आधी तांदूळाच्या पिठामध्ये मी दही घालते. दही अंदाजाने मी एक 3 चमचे घालणार आहे. हा जो चमचा आहे हे 3 चमचे घालणार आहे. वाटलं तर वरून मी परत अजून थोडंसं घालीन, पण आता तरी 3 चमचे वाटतंय मला पुरे होईल. चवीपुरतं मीठ, हळद अर्धा चमचा, हिंग, मिरची आणि आलं हे जे आपण थोडंसं जाडं-भरडं वाटून घेतलंय ते माझी मिरची जरा तिखट आहे, त्यामुळे मी कमी घालते. तुम्ही तुमच्या चवीने घालू शकता तिखटपणा कसा लागतोय. भरपूर कोथिंबीर चिरलेली, थोडंसं तेल, एकदम थोडं, आणि पाणी. पाणी मी मिरची ज्याच्यात वाटून घेतली होती त्याच्यातच पाणी घेतलंय, वाया जायला नको काही म्हणून. त्यामुळे तुम्हाला कदाचित त्याचा रंग दिसत असेल तर असा हिरवट वाटेल, पण आपलं साधंच पाणी आहे. छान सगळं मिक्स करून घ्यायचंय. खूप पातळ करायचं नाही आपल्याला. पॅनकेकचं पीठ असतं ना, किंवा सेट डोसा, स्पंज डोसा वगैरे करतात ना, त्याचे जाडे जाडे, तेवढं आपल्याला पातळ करायचंय, फार पातळ करायचं नाहीये. ही बघा, ही अशी आपली कन्सिस्टन्सी असायला हवी. अजिबात खूप पातळ नाही, पण खूप घट्ट पण नाही. हे बघा, पसरता आलं पाहिजे ते, बाकी काही नाही. आता आपण केळीची जी पानं घेतली आहेत ती अशी छान गोल कापून घेऊया, म्हणजे आपल्याला ती फोल्ड करता येईल. ती 2 माझ्याकडे झाडाला अशीच गोल नाही म्हणता येणार, पण अशी अर्धी अर्धी होती, त्यामुळे ती मी कापत नाहीये. पण जे अख्खं होतं ते प्रयत्न करते मी गोल कापायचा. तवा गरम करायला ठेवलाय. आता या पानांना आपण तेल लावून घेऊया आणि पीठ पसरून घेऊया. एका साईडला पीठ घालते मी, म्हणजे आपल्याला दुसरी साईड.
खूप कमी वेळा बनवते ना मी, त्यामुळे ते बनवताना बोलणं होत नाहीये काही माझं माझं तुमच्याशी. जरा टेन्शनच आलंय. येस. आता हे छान दोन्हीकडनं आपल्याला परतून घ्यायचंय. केळीच्या पानात असल्यामुळे केळीच्या पानाचा त्याला एक वास लागणार आहे. प्लस आपण काय 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 घातलंय बघूया कसं होतंय. मला वाटलं आता पलटताना तुटतंय, पण नाही तुटलं. अशी आपली पांगी तयार आहे. वास तरी कमाल येतो. ते खूप गरम आहे त्यामुळे मला काढता येत नाहीये, पण अशी दिसणार आहे ती. आणि चव बघते मी आता कशी झालीये, पण खूप गरम आहे. जरा जरा गार व्हायला लागणार आहे. कमाल चव आहे, कमाल. प्लीज करून बघा. मी त्याच्याबरोबर कैरी, खोबरं, पुदिना वगैरे चटणी केली आहे. आणि पांगी बेस्ट ब्रेकफास्ट आहे हा. नक्की ट्राय करा आणि मला नाव बरोबर आहे का नाही सांगा. बाय बाय.